श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवीन शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 फूल दिसत आहेत त्यापैकी एक फूल निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, तुझ्या मनात सतत हा प्रश्न घोळत असतो की माझ्याबद्दल ज्यांनी वाईट बोलले, माझ्या मागे कट कारस्थान केले, मला खाली खेचले, त्यांना कधी शिक्षा मिळणार. बाळा, सत्याला उघडकीला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आज ना उद्या सत्य हे बाहेर येते. खोट्याचा पर्दाफाश हा होतोच. त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस. जो अंधारात बसून षडयंत्र रचत असतो त्याला वाटतं की मला कोणीही पाहत नाही, पण बाळा, आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुझ्या मागे कुजबुजणारे ते शब्द, त्या तुझ्याबद्दलच्या खोट्या अफवा, तुला बदनाम करण्याचे प्रयत्न, हे सर्व आता सध्या झाकलेले वाटत तरी असले पण ते शब्द उद्या तुझ्या तोंडातूनच त्याच्या विरुद्ध साक्ष देणार आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळा, काही वेळेस तुला असं वाटतं की मी इतका शांत का आहे, का मी सर्वांना उत्तर देत नाही. याचे कारण हेच आहे की सिंह कधीही कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नसतो. तुझे शांत राहणे ही कमजोरी नाही, तर ते तुझ्या आत्मबल आहे. जो खोटा असतो तो जास्त बोलतो आणि जो खरा असतो त्याला वेळ बोलू देते. ऐका बाळांनो, ईश्वर कधीही तुम्हाला तुमच्या हाताने सूड घ्यायला सांगत नाही, कारण जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो शेवटी त्याने खणलेल्या खड्ड्यामध्ये तो स्वतः पडतो. त्यामुळे आज जे तुला वाईट दाखवत आहे, उद्या तेच लोक म्हणतील आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला, आणि तेव्हा तुझा एक शब्द न बोलता तुझी प्रतिमा ही उजळणार आहे. सत्याला संरक्षण लागत नाही, वेळ लागते. त्यामुळे थोडा संयम अजून ठेव बाळा. तुम्ही म्हणता माझे सत्य कोणीही ऐकत नाही, पण लक्षात ठेव, सत्य हे ओरडत नाही, ते टिकून राहते. खोटे धावायला वेगवान असते पण ते थकते. सत्य चालते पण पडत कधीच नाही. एक दिवस येईल जिथे तुझ्या शत्रूच्या मुखवट्याला स्वतःच गळती लागेल. तुला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजे तो वर जात आहेस, तुझी प्रगती होत आहे याचा तो पुरावा आहे, हे लक्षात ठेव. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सावल्याची संख्याही वाढते. त्या सावल्याकडे पाहू नकोस, तू प्रकाशाकडे बघ. बाळा, तू फक्त तुझे कर्म स्वच्छ ठेव, बाकी सर्व आम्ही पाहून घेतो. तुझ्या शत्रूचे गणित आम्ही स्वतः मांडतो. आता सध्या त्या लोकांना वाटत असेल की ते जिंकले, पण खरे तर ते फक्त त्याचं शेवट जवळ आणत आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी सर्वांसमोर तुझ्या विरुद्ध रचलेलं ते षडयंत्र उघडच होणार. खोटे बोलणारे गप बसतील आणि सत्य शांतपणे उभे राहील. तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात. तुमचा मार्ग तुम्ही बदलू नका. तू फक्त शांत राहा आणि विश्वास ठेव. सत्याचा विजय हा अटळ असतो. काळजी करू नकोस, तुला न्याय लवकरच मिळणार. बाळा, तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, तुझ्या विरोधात जे काही चाललेले आहे ते तू अजूनही शांतपणे सहन करत आहेस. हे तुझे सहन करणे वाया गेलेलं नाही. तुम्ही नेहमी आम्हाला प्रश्न विचारता की स्वामी, इतके दिवस झाले, अजून किती वाट पाहायची? बाळा, देवाचे घड्याळ तुमच्या घड्याळापेक्षा वेगळ्या पद्धतीने चालते.
आम्ही उशीर करतो, कारण जेव्हा आम्ही न्याय करतो तेव्हा तो पूर्ण आणि कायमचा असतो. आज जे हसत आहेत उद्या त्या हसण्यामागे लाज लपलेली असणार आहे. बाळांनो, सगळे शत्रू तुम्हाला तोडण्यासाठी आलेले नसतात. काही आलेले असतात ते तुम्हाला तुमचे सामर्थ्य तुमचे बळकवण्यासाठी. त्यांनी तुम्हाला दुखवले म्हणून तर आज तुम्ही एवढे मजबूत बनलेले आहात. त्यांनी तुम्हाला फसवले म्हणूनच तुम्ही आज शहाणे झालेले आहात. आज ते तुम्ही आहात ते त्याच्या कटकारस्थानामुळे एवढे मजबूत तुम्ही घडलेले आहात. त्यामुळे त्याचे तुम्ही आभार माना, कारण त्यांनी जर तुमच्यासोबत कटकारस्थानाने केले नसते, तुमचा छळ केला नसता, तर तुम्ही तुमच्या शक्तीला कधी ओळखू शकाल नसतात. बाळांनो, खोटे फार काळ डोक्यावर मुकुट घालून बसू शकत नाही. खोटे जरी गोड बोलत असले तरी त्याच्या डोळ्यात भीती असते. त्यांना रोज एकच भीती सतावत असते, आज आपले सत्य उघडं तर पडणार नाही ना. आणि हीच त्याची भीती त्याचा अंत करते. बाळा, जो खोट्यात जागतो तो स्वतःशी युद्ध करत असतो. बाळा, तुला तुझ्या बाजूने लढायची गरज नाही. तुझे कर्म तुला वाईट करू घेण्याची गरज नाही. तुझा हात आम्ही धरलेला आहे आणि ज्याचा हात आम्ही धरतो त्याची तलवार उचलावी लागत नाही, ती आम्ही उचलतो. त्यामुळे तू असताना बाळांनो, खोटे फार काळ डोक्यावर मुकुट घालून बसू शकत नाही. खोटे जरी गोड बोलत असले तरी त्याच्या डोळ्यात भीती असते. त्यांना रोज एकच भीती सतावत असते, आज आपले सत्य उघडं तर पडणार नाही ना. आणि हीच त्याची भीती त्याचा अंत करते. बाळा, जो खोट्यात जगतो स्वतःची युद्ध करत असतो. बाळा, तुला तुझ्या बाजूने लढायची गरज नाही. तुझे कर्म तुला वाईट करून घेण्याची गरज नाही. तुझा हात आम्ही धरलेला आहे आणि ज्याचा हात आम्ही धरतो त्याला त्याची तलवार उचलावी लागत नाही, ते आम्ही उचलतो. त्यामुळे तू आणि प्रत्येक तपश्चर्या नंतर काहीतरी मिळतंच. कधी नाव, कधी मान, कधी अंतःकरणाची शांती, कधी शत्रूचं पूर्ण पडदास. पास आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे. तू काळजी करू नकोस. तुला बदनाम करणारे आज लोक जमत आहे, पण तुला शांत पाहून देव स्वतः उभा राहिला आहे. आणि जेव्हा देव तुमच्या पाठीशी उभे राहते तेव्हा माणसाचं गणित फसतात. बाळा, आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण तुझ्या मनात तो विष कधीच ठेवू नकोस, कारण तुझ्या शत्रूचा षडयंत्र शेवट तुझ्या विजयाच्या घोषणेनेच होणार आहे. त्यामुळे आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहेत, आज, उद्या आणि नेहमीच. तू काळजी करू नकोस. तू फक्त शांत राहा आणि संयम ठेव. सत्य हे कधीच थांबत नाही, ते कधीच लपत नाही. तुझा विजय हा निश्चित आहे. काळजी करू नकोस बाळा. तुझा आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर त्याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमचे सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.